BTCL आयोजित ऑल स्टार रतन एडिशन सीझन 12 संध्याकाळचं सत्र. चेंडू हवेत फिरकावून दिलाय, चेंडू जातोय. चेंडू फिरकावून दिलाय, सीमा रेषा पार. BTCL ऑल स्टार चौकार. पुन्हा एकदा फिरकावून देण्याचा प्रयत्न पण तिथे सफळ झालेत अमय चव्हाण. अतिशय सुंदर असं चेंडूने उसळी घेतली. शॉर्ट लेनचा चेंडू. पाचवा चेंडू. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. अमय चव्हाणच्या फळीमधून 2 धावा चोरण्याचा प्रयत्न, पण पहिल्या धावेतच संतुष्ट राहावं लागेल अमय चव्हाण यांना. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. स्ट्रायकिंग एंडला श्याम यादव. पहिला चेंडू फेस करतील श्याम यादव. मयूर जाधव शेवटचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. इनसाइड एज. थर्ड मॅन कडे चेंडू जातात. 1 धाव चोरली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ते 8 या आकड्यावर. डीजे श्लोक फुलावरे बदलापूर गाव परिसरातून बिलॉंग करतात. श्लोक फुलावरे मयूर ग्रुप बदलापूर यांचे उत्कृष्ट असे गोलंदाज, अतिशय विवेकवान गोलंदाज आहेत. स्ट्रायकिंग एंड व श्याम यादव. अतिशय ब्लॉकबस्टर सिनेमा आपल्याला पाहायला भेटणार आहे. चेंडू उडवण्याचा प्रयत्न व श्याम झालेत. यष्टी बाद. दांडी गोल. डीजे नवीन फलंदाजी मार्कवर राम यादव. अखिलेश 11चा 40+ सुपरस्टार. अतिशय आक्रमकरित्या खेळणारा हा खेळाडू. अतिशय सुरेखेची फलंदाजी. गोलंदाजी मार्क व श्लोक फुलवरे. अतिरिक्त वेगाचा बादशाह राम यादव यांना विनंती की त्यांनी स्पीडअप करावं. आपल्याकडे खूप वेळ नाहीये. आपल्याला खूप सामने खेळवायचे. धाव चोरण्याचा प्रयत्न व तिथे दोन्ही संघांना नम्र विनंती की त्यांनी स्पीडअप करायचंय. रिस्पेक्ट द गेम प्लीज. हरी अप.
आपल्याला लवकरात लवकर सामने संपवायचे. आजच्या दिवसात आजच्या सत्रात आपल्याला खूप सारे सामने खेळून व फायनल सुद्धा खेळवायचे. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. सलग 2 चेंडू निर्धाव. राम यादव यांना काहीच समजत नाही. चौथा चेंडू श्लोक फुलवरे. राम यादव ऑन स्ट्राइक. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. चेंडू झेल टिपलाय. अतिशय सुंदर असा टिपलाय विवेक यांनी. डीजे दोन्ही संघांना प्लीज नम्र विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्यांचं क्षेत्र व फलंदाजी करून घ्यायचे. आपल्याकडे खूप वेळ नाहीये. बदलापूर वॉरियर्सचे कर्णधार आदर्श प्लीज लवकरात लवकर तुमच्या खेळाडूंना सांगा की हरी आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे. पंच तुम्ही सुद्धा स्पीडअप करायला सांगा. श्लोक शेवटचे 2 चेंडू. 5वा चेंडू प्रगती प्रतावर. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळलाय. बीटीसीएल ऑल स्टार जोरदार चौकार. डीजे लॉंग ऑफ रिजन मध्ये आपल्याला पाहायला भेटला. स्लोवर चेंडूचा प्रयत्न. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू करगत चाललाय. सीमारेषा पार चौकार. या षटकामध्ये तुम्हाला 15 धावा बनवायच्या आहेत. जर 15 धावा बनवल्या तर तुमच्या धाव संख्येत 5 धावा ऍड होतील. जर तुम्ही 15 धावा कन्सिडर नाही करू शकले तर 15 धावा तुमच्या संख्येतून मायनस सुद्धा होतील. या षटकात 15चं टार्गेट. स्ट्रायकिंग एंडला अहमद चव्हाण. गोलंदाज हरिगरा. संध्याकाळचं सत्र सुरू झालंय. अंधाराची वेळ झाली. लवकरात लवकर आपल्याला आपले षटक संपवायचे. पहिला चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू जाऊन पायावर आदळलाय. एकच धाव. अमयांना दुसरी धाव घ्यायची होती पण अजय मिश्रा तिकडे कुठेतरी स्लिप झाले. फिल्डिंग टीमला सांगणं आहे की त्यांनी सतत फिल्डिंग चेंज नका करू. आपल्याकडे खूप वेळ नाहीये.
दुसरा चेंडू हवाई फायर. श्लोक फुलवरे झेल टिपण्यास असमर्थ. श्लोक फुलवरे अतिशय सोपा असा झेल होता पण ते टिपण्यास असमर्थ झालेत. एक प्राइजलेस विकेट होती. अक्षय मिश्रा आपले बदलापूरचे आयकॉन मयूर दिवेकर यांच्या माध्यमातून आपल्याला खूप सुंदर अशी खेळी खेळायला भेटली. OUT गडी झालाय बाद. खेळपट्टीवर नवीन फलंदाज उमेश सिंग संघाचा कर्णधार अष्टपैलू खेळाडू. ताबडतोब फलंदाजी पाहायची असेल तर आपण नेहमी उमेश सिंगच्या मार्फत पाहतो. अतिशय सुंदर असा धनधाकट शैलीचा हा खेळाडू संघाचं नेतृत्व करतोय. व आपले BTCL चे आयोजक सर्व दीपक फरकटे यांचं खूप सुंदर असं BTCL चं ऑल स्टार आयोजन सर्व सिटी व ग्रामीण खेळाडूंसाठी एक चांगलं स्टेज परफॉर्मन्स साठी. चौथा चेंडू फिरकावून दिलाय सीमारेषेच्या जवळ पण होतोय गडी झेल बाद. उमेश सिंग शून्यावर बाद होतोय. कर्णधाराला त्याची खेळाडूची खेळपट्टीवर नवीन फलंदाज अली शेख. कट करण्याचा प्रयत्न कुठेतरी अली शेख असफळ. चेंडू डॉट. सहावा चेंडू मार्गस्थ. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मयूर जाधवच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटते. अतिशय सुरेख चेंडू हातातोय. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न. लोवर फुल टॉस. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. पिकअप अँड थ्रो. तोपर्यंत 2 धावा होतील. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते 4 गडी बाद 20. मायनस करतोय थांब. या षटकात परफॉर्मन्स ओव्हरमध्ये 15 धावा कन्सिडर न केल्यामुळे अखिलेश इलेव्हन यांच्या स्कोअर कार्ड मधून 5 धावा मायनस होत आहेत. 5 धावा मायनस करून धावसंख्या जाऊन पोहोचते ते 15 या आकड्यावर 4 गडी बाद.
गोलंदाजी मार्कवर विवेक पिसेकर. पहिला चेंडू अजय मिश्रा ऑन स्ट्राईक. शॉर्ट बॉल शॉर्ट बॉलने कुठेतरी उसळी घेतली नाही, बॉल खालीच राहिलाय. प्ले अँड मिस अजय मिश्रा. अतिशय सुंदर असा चेंडू टाकला. पहिला चेंडू डॉट निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट बॉल लॉंग लेग रिजनला फिरून दिलाय. दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न. अली शेख यांचा नाकार. एका धावेने संतुष्ट राहावं लागेल. तिसरा चेंडू मार्गस्थ. मोठी अपील आणि फलंदाज होतोय बाद. यष्टी रक्षकाचे चांगला झेल. अली शेख होत आहेत बाद. डीजे थँक्यू डीजे मास्टर. फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज कमल वाल्मिकी. गायज आपल्याला खूप साऱ्या मॅचेस खेळवायच्या आहेत. स्पीडअप करा फलंदाजी टीम गोलंदाजी टीम. संध्याकाळचं सत्र सुरू आहे. 6 वाजले. आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. लवकरात लवकर आपल्याला सामने संपवायचे आहेत. 3 चेंडू 16 धावा 5 गडी बाद. अतिशय सुंदर असा चेंडू. गोलंदाजाची अपील आणि फलंदाज होतोय बाद. अतिशय सुंदर असा चेंडू. गॅलेक्सी एज्युकेशन वर्सेस यदुवंशी. त्या सामन्याचे सामनावीर आपण देतोय कॅमेरामॅन तेजस राऊत. अतिशय सुंदर अशी खेळी. 20 चेंडूंमध्ये 67 धावा. वर एक षटक हाताळताना 1 विकेट व 4 धावा कन्सिडर करताना अतिशय सुरेख अशी खेळी. कानर बॉयज संघाचे ब्लॉकबस्टर असे खेळाडू तेजस राऊत. आजच्या दिवसातील त्यांचा दुसरा मॅन ऑफ द मॅच. दुसरी 50. अतिशय सुंदर असा शॉट अमित कुमार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. लॉंग कव्हर रिजन मध्ये एक टप चौकार. कॅच फील्ड. शेवटचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट जवळ धाव चोरण्याचा प्रयत्न त्यात सफळ झालेत अमित कुमार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. एका धावेने संतुष्ट राहावं लागेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 6 गडी बाद 21. या षटकात विवेक पिसेकर यांनी अवघ्या 11 धावा खर्च केल्यात. आतापर्यंतचं सर्वात महागड षटक म्हणून जाणवलं जाईल विवेक पिसेकर यांना. 11 धावा. चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते 6 गडी बाद 21.
गोलंदाजी टीमला सांगणं की लवकरात लवकर त्यांनी त्यांचे षटक संपवावे. अरे बॉलर मार्कवर नवीन फलंदाज रमेश सिंग, अमित कुमार फेस करतील बॉल. फुलटॉस चेंडू फिरकावून दिलाय सीमा रेषा पार. बीटीसीएल ऑलस्टार सिक्सर. डीजे सीमा रेषा पार षटकार. पुन्हा एकदा फुलटॉस. झेल स्वीकारलाय क्षेत्ररक्षकाने. नो बॉल. एक अतिरिक्त धाव. वाईट चेंडू अतिरिक्त धाव. फ्रेट कंटिन्यू. शॉर्ट चेंडू. चेंडूने काहीशी उसळी घेतली नाही. चेंडू राहिलाय खाली. फ्रेटचा चेंडू झालाय मिस. या चेंडूवर फलंदाजाला एक जीवदान असतं की तुम्ही आउट झाले तरी तुम्ही आउट होऊ शकत नाही. फुल टॉस आणि फिरकावून दिलाय सीमा रेषा पार. बीटीसीएल ऑलस्टार षटकार. डीजे दोन्ही संघांना नम्र विनंती की त्यांनी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. 4 चेंडू. 5वा चेंडू मार्ग असत. रमेश सिंग ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडू षटकार. पुन्हा एकदा फुल टॉस फिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू पडतो नो मॅच लँडवर. एकच धाव. 5 चेंडू 38 धावा. 7 विकेट. शेवटचा चेंडू. चेंडू स्वीकारला. झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने. खेळाडू
कवाळे. अतिशय सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू. चेंडू फिरकावून दिलाय सीमा रेषा पार, षटकार. डीजे. तिसरा चेंडू. पुन्हा एकदा फिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू. चेंडू झालाय ड्रॉप. अतिशय गच्चा असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. पंच पंच मैदानात काय घडतंय ते आम्हाला सांगा, कळवा. नवीन फलंदाज अभिषेक. तीन चेंडू 45 धावा, 9 गडी बाद. शेवटची विकेट. फिरकावून दिलाय सीमा रेषा पार, षटकार. हरिरामच्या बॅट मधून येतोय. फिरकावून देण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू मार्गस्थ. शेवट. शेवटचा चेंडू हरिराम यादव. फिरकावण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. वाईड बॉल. अतिरिक्त धाव. दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न. दुसरी चाव. फलंदाज होतोय धाव बाद.
BTCL मध्ये आतापर्यंत पहिल्यांदा टीम ऑल आउट झालेली आहे. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला भेटतोय. अखिलेश 11 वर्सेस बदलापूर वॉरियर्स. अतिशय सुंदर अशा खेळी पाहायला भेटते आपल्याला. चला एक मधुर संगीत आपण ऐकूया तत्पूर्वी जर आपण विचार केला. थँक्यू कॉम्बॉक्स मध्ये नक्कीच प्रेक्षकांचे खेळाडूंचे या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच स्वागत करतोय. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये रंगणारा हा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. जसं जसं संध्याकाळचं सत्र येत जाईल तसे तसं प्रेक्षक या ठिकाणी आणि प्रेम करणारी लोक या स्पर्धेवरती नक्कीच वाढत जातील. या मॅचचा जर आपण विचार केला, पहिल्या सत्रामध्ये 53 धावांवरती पहिला संघ ऑल आउट ठरणारा ठरला. तो संघ म्हणजे बदलापूर वॉरियर्स. या संघाचा 12वा खेळाडू जर या ठिकाणी असेल तर कृपया करून त्याने पाठवायचा. अतिरिक्त खेळाडू संघ नवीन आहे, ओळख पात्र अजून माहीत नाहीयेत, त्याच्यामुळे विनंती असेल की नावं सांगण्यासाठी एक खेळाडू अतिरिक्त कृपया करून पाठवायचा. किंवा शेवटचा बॅट्समन आला तरी देखील चालेल, कारण विश्वास ठेवा फलंदाजांवरती की शेवटपर्यंत बॅटिंग येऊ देणार नाहीत. त्यामुळे शेवटचा खेळाडू आला देखील चालेल. बदलापूर वॉरियर्स लास्ट कॉल असेल, शेवटचा खेळाडू कृपया करून पाठवायचा. फटका चांगलाय आणि पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केलाय. चेंडूला पाठवले सीमा रेषा पार. धावा तब्बल 4. सुरुवात पाहिजे त्याच प्रकारची सुरुवात मात्र या ठिकाणी दिली जाते. अलगदी कार्पेट. हा देखील फटका गवताला गवसनी घालत मात्र चेंडू चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळते तब्बल 4. येस टीचर. येस धन्यवाद रोशन सर. नक्कीच कॉइन फ्लिप करतील. एका बाजूला दीपक फराक इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील, एका बाजूला अमन सिंग, श्री साई सिद्धी आणि रॉयल चॅलेंजर्स बदलापूर यांच्यामध्ये टॉस उडतो. तर लेट्स फ्लिप दी कॉइन. हेड आलं आणि नक्कीच श्री साई सिद्धी संघ बॅटिंग नक्कीच या ठिकाणी निवडतो आणि आमंत्रित करतोय प्रतिस्पर्धी संघ बदलापूर चॅलेंजर्स या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. वळूया मॅच कडे. मॅच रंगतदार आहे. मॅच मध्ये या ठिकाणी दर्जेदार फलंदाजी तर चालूच आहे, पण 53 धावा रोखू शकतात का हे प्रश्नचिन्ह मात्र नक्कीच निश्चितपणे असेल, कारण चांगली कामगिरी अद्याप करायला मिळाली नाहीये. जर आपण विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा, तदनंतर 2 धावा. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक उलटे पळत असताना नक्कीच हा चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडेल. 2 धावा घेण्यासाठी नक्कीच समर्थ ठरतील.
आणि नक्कीच या 2 धावा एकवडल्या जातील. संघाच्या धावसंख्येचा विचार करतोय तर 13 धावा धावफलकावरती बिनबाद 13. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. गोलंदाजीसाठी विचार करतोय तर उमेश सिंगला नक्कीच आपण पाहतो वेगवान गोलंदाज आहे आणि या वेगवान गोलंदाजाला मात्र या ठिकाणी पूर्णपणे समाचार घेतला जातो. हा फटका मिडल ऑफ द बॅट इन दी आर्क अँड आउट ऑफ द पार्क. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. पंचांचे दोन्ही हात वरती आणि डीजेचा हात मात्र बटनावरती. अत्यंत एक अंगावर काटे निर्माण करणारे हे संगीत मात्र आपण नक्कीच ऐकलं. आणि षटक क्रमांक पहिलं चालू असताना उमेश सिंग साठी शेवटचा चेंडू मात्र नक्कीच मार्गस्थ असेल. हा देखील फटका अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. उचलतील फेकतील तोपर्यंत वेगवानरित्या 2 धावा एकवडला जातील. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे शुभ आकडा 21. गोलंदाजी मार्क नवीन गोलंदाज अमित कुमार. पहिल्या षटकात आपण पाहिलं उमेश सिंग यांनी 7 चेंडूंमध्ये 21 धावा खर्च केला. अतिशय महागडं षटक ठरतं. तीस चेंडूंमध्ये 30 धावांची गरज. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी नक्की समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार करतो 21 धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. जर आपण फलंदाजीमध्ये बघतो एका बाजूला विवेक पैसेकर या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात आणि आतिश थोरवे या ठिकाणी 3 चेंडूमध्ये 11 आणि 3 चेंडूमध्ये 10 धावांची खेळी नावाप्रमाणे नक्कीच या ठिकाणी केली जाते. आणि उमेश सिंगचं थोडंसं महागडं षटक ठरल्यानंतर दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र दिली आहे ती म्हणजे अनिल कुमारच्या खांद्यावरती. पाहायचं या षटकामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय. पहिलाच फटका आलाय. स्लॉट मध्ये आलाय आणि प्लॉट मध्ये पाठवलाय. हाय अँड हँडसम A1 क्वालिटीचा दर्जेदार दिमागदार फटका. षटकार एसटीचे. ज्या प्रकारे मात्र पहिल्या षटकाचा शेवट केला होता त्याच प्रकारे मात्र या ठिकाणी सुरुवात करत असताना पाहायला मिळतात. यस फलंदाज झालाय बाद. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा, दुसरा चेंडू फुलर लेनचा LBWच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतो. एसटीचे संधी आली आहे परत. संधीचं करायचं. या विजयाच्या दिशेने चढतो हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. आणि मयूर जाधव इन ऍक्शन मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम शिरगाव. पंचाकडे लाऊड अपील असेल. बॅटला कडा लागली.
रिव्ह्यू घेतला जातोय. रिव्ह्यू साठी नक्कीच या ठिकाणी कॉल केला जातोय. पाहायचंय रिव्ह्यू मध्ये नक्कीच काय घडतंय. नॉट आउट. हॅलो. मॅनेजमेंट स्टाफला विनंती असेल कृपया करून लाईट लावायची. प्लेअरला दिसण्यामध्ये थोडंसं अडचण निर्माण झाली. विनंती असेल थोडंसं लाईट लावूया स्टेडियमच्या. चला, क्षेत्ररक्षक आपल्या जागेवरती उभे राहत. त्वरित लाईट लागल्यावरती पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला पाहिजे. ग्राउंड स्टाफला विनंती असेल कृपया करून लाईट लावायचे. चला, सामन्याला सुरुवात होते. एकदा लाईट लावल्यावर जोरात आवाज येऊ द्या, गणपती बाप्पा. येस, धन्यवाद. आणि नक्कीच जर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. पुन्हा एकदा मॅच साठी थोडंसं लाईटमुळे आणि रिव्ह्यूमुळे नक्कीच मॅच थांबली गेली होती. पण नक्कीच निश्चितपणे आता त्याच उमेदीने त्याच जोशाने मात्र मॅच पुन्हा एकदा चालू होत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकांवरती दिवस फलंदाज नक्कीच निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. आतिश. आतिशच्या बॅटमधून आतिषबाजी करणारा फटका येतोय. चेंडूला पाठवतोय सीमा रेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 6. षटकार. येस
फटका लाजवाब आहे, सरळ आहे, स्ट्रेट टॅन जाणार हो, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल षटकार. येस डीजे. चालू करूया मित्रांनो परत एकदा. परफॉर्मन्स ओव्हर असेल तिसरं षटक म्हणजे परफॉर्मन्स ओव्हर. आणि या परफॉर्मन्स मध्ये जर 2 ओव्हर मध्ये असा परफॉर्मन्स आहे तर परफॉर्मन्स ओव्हर मध्ये कसा परफॉर्मन्स करशील याच्यात सांगण्यात दुमत नाहीये. 5 धावा प्लस, 5 धावा मायनस, 15 धावा केलात तर 5 धावा प्लस, 15 धावा नाही केलात तर 5 धावा मायनस या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतील. फक्त आणि फक्त 14 धाव्यांची. चला आरसीबी संघ जमायचा आहे लवकरात लवकर. एका ठिकाणी दीपक फराकेला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आरसीबी संघाला विनंती असेल सर्व खेळाडू कृपया करून पाठवायच्यात, कारण क्षेत्ररक्षण तुम्ही मॅच झाल्यानंतर त्वरित सजवून घ्यायचा. मॅचची जबाबदारी या ठिकाणी नक्कीच फटका चांगला आहे, स्वतःला जागा बनवली, जागा नव्हती आणि जागा बनवून ऑफसाईडचा चेंडू लेग साइडला खेळलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार, हा येतोय दर्जेदार फटका, चौकार. येस टीजे. डॉट चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू डॉट अलीच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतो. 10 धावांची गरज आहे इथून पुढे. नॉट आउट. एक धाव 51 मध्ये यश संपादित नक्कीच झाला. इथून पुढे 9 धावांची गरज असेल. नेक्स्ट मॅच या ठिकाणी निश्चितपणे आपण खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अलॉंग दी कार्पेट घेऊन काढलाय. 1च धाव या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायची गरज नाहीये. मॅच मध्ये पूर्ण दमखम दाखवला तर या फटका लाजवाब आहे, भिरकावून दिलाय सीमारेषा पार. षटकार का चौकार फक्त पाहणं गरजेचं असेल. यश षटकार आलाय, अंपायरचे दोन्ही हात वरती. नो बॉल. दोन आले ना, सामना विजय झाला मित्रांनो. आताचे 2 धाव आहेत का? नो आहे का आताचा? नो +1. सामना विजय झालाय संघ.
नक्कीच जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघांचे मात्र तेवढेच कौतुक. सामना या ठिकाणी विजयी होत असताना, विजयाच्या दिशेने नक्कीच वाटचाल करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हारलेल्या संघाचे नक्कीच अभिनंदन आणि या ठिकाणी कौतुक मात्र हारलेल्या संघाचे देखील चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मॅन फ्रॉम शिरगाव, मयूर जाधव. बरसरी